भगवंत एकच आहे, पण 33 कोटी देवांची भक्ती करू नका, एकच देव करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनाची बाजू पण देव एकच आहे. पण प्रत्येक वेळेस जेव्हा तेव्हा भूतलावर धरतीवर दैत्य मातले तेव्हा तेव्हा भगवंताने अवतार घेतले. म्हणून भगवंत एकच आहे, पण जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा अवतार घेतले, म्हणून अनेक रूपे देवाची झाली. म्हणून मी सांगेन, तो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनाची बाजू पण हे एरती माई के दुःखाची जनते नाही आधी अंती अवसाने. ज्याला आधी नाही, ज्याला अंत नाही, असा भगवंत एक करा. तुम्ही म्हणाल तो देव आहे तरी कसा, विटेवरी ज्याची पाऊले समातो की एक दान शूरदाता, आणि तो दान शूरदाता आपला एक करा आणि या जन्माचं सार्थक करा. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामाचा महिमा फार मोठा आहे. पुष्पदंत ग्रंथ काढा, कधी वाचा माझ्या मायबापांना. पुष्पदंत ग्रंथामध्ये वर्णन आलंय, मेरुमंदार पर्वत क्षीरसागर समुद्रामध्ये काढून त्याची शाई केली, कल्पवृक्षाच्या झाडाची फांदी तोडून त्याची लेखणी केली. स्वतः सरस्वती माता जरी लिहत बसल्या तरी भगवंताच्या नामाचा महिमा लिहून होणार नाही. सर्वांगाचे कांटा. भगवंताच्या नामाचा महिमा फार मोठा आहे माझ्या मायबापांनो. लक्षपूर्वक ऐका. एकदा काय झालं, माझे हनुमंतराय आईसाहेब त्या ठिकाणावर कपाळाला कुंकू लावत होत्या आणि भांगामध्ये सिंदूर भरत होत्या. हनुमंतरायांची रात्री भक्तीपर अभंग झाला माझ्या मायबापांनो. रात्री सुद्धा कुठला तो कोपर गावात होता आणि कोळीवाडा, तिथं पण अभंग ह्याची थोर भक्ती आवडते देवा, आणि अशी भक्ती देवाला आवडते, आणि ती हा भक्ती पराकोटीच्या हनुमंतरायांची होती. एकदा आईसाहेब भांगामध्ये सिंदूर भरत होत्या, कपाळाला कुंकू लावत होत्या. हनुमंतराय तिथं प्रस्थापित झाले आणि हनुमंतरायांना प्रश्न केला, आईसाहेब तुम्ही कपाळाला कुंकू लावता, भांगामध्ये सिंदूर भरता, या कुंकवाचं महत्व काय? माझ्या माता माऊल्यांना जेवढंच सांगेन, लक्षपूर्वक ऐका. या कुंकवाचं महत्व काय? नाथबाबा गोड वर्णन करतात. अनादि सिद्ध नवलाई झालं, स्वानंद कुळकुळा सवे घेऊन आलो, सौभाग्याचे कुंकू भाली लावली, भक्ती बोराटी हाती धरली. लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांनो. तेव्हा आईसाहेबांना उत्तर दिलं हनुमंतरायाला, हनुमंतराया अरे कुंकवाचं महत्व काही सामान्य नाही बाळा. ज्या स्त्रीच्या, ज्या बाईच्या कपाळाला जेवढा मोठा कुंकू, जिच्या भांगामध्ये जेवढं शेंदूर, तेवढं तिच्या मालकाचं आयुष्य वाढतं. पण आता कुंकू राहिलं, कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती सौभाग्यवती झाल्या. आता कुंकू राहिलंच नाही. माझ्या मायबापानं हनुमंतरायानं विचार केला. हनुमंतराय म्हणता, आई साहेब तुमच्या एवढ्याशा कुंकवानं आणि एवढ्याशा सिंदुरानं जर माझ्या भगवंताचं आयुष्य वाढत असेल तर माझे मालक सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत. माझ्या मालकाचं मला आयुष्य वाढवायचं आहे. आणि आज आपले हनुमंतराय तस्मै श्री
रमोली स्वनिंद्र माता मुकुटी झळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीर शंभो वज कोलकारी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय गणपती बाप्पा श्री गुरुदेव हर हर
बहुत
तिघांना झाला पुरून. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
Thank you.
जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया श्री बजरंग बली की जय हर हर महादेव श्री भैरनाथ महाराज की जय श्री राधे 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 श्याम सर्वांना उभी करून हॅलो हॅलो आपण जाहिरात घेतात चुकशील बघ हां काढून ती जाहिरात सॉरी ये त्याला दे प्रभाकरला दे भरला हॅलो श्रीकृष्ण महिला भजन मंडळ बेलपाडा मगाशी सांगितल्याप्रमाणे खरोखरच महिला सुद्धा ज्या कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहेत मग पायलट असतील ट्रेनचे ड्रायव्हर असतील प्रत्येक क्षेत्रात ते आघाडीवर आहेत आणि विद्याताई ठाकूर सुद्धा आपल्या आज खरोखरात सुंदर असं सुसंगीय भजनाचा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे तर ग्रामस्थ मंडळ कुंभरविजय त्यांचा मी प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामध्ये आपण सुसह्य असं भजन केल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत तुमचे सर्व साथकरी असतील पकवाज वादक असतील तबला वादक असतील आणि तुम्हाला साथ देणाऱ्या सर्व ताई असतील त्यांचं सुद्धा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि परत असेच आम्हाला सेवा देण्यासाठी परत आमच्या गावात या मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद या बोलो तसेच कोंबडविजय गावातील महिलांनी खरोखरच जे भोजनाच्या कार्यक्रमासाठी भाजी कापण्याचं असेल अनेक प्रकारची कामं केली 2-3 दिवस त्या महिला वर्गाचं सुद्धा मी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच कोंबडविजय गावातील आमचे पुरुष वर्ग असेल तरुण वर्ग त्यांनी भरपूर अशी मेहनत केली दुपारी सुद्धा जेवण वाढण्यासाठी तर या तरुण मंडळीचा सुद्धा मी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या लवकर या बघत बांधू आणा लवकर छोटेखानी सत्कार इथं आमचा विद्याताई ठाकूर यांचं आणि त्यांचे सहकार्यांचं छोटेखानी सत्कार ग्रामस्थांच्या वतीनं शाळेत श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या कोंबडविजय गावातील महिला भगिनी छोटेखानी त्यांचा एक सत्कार करतात त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आदरणीय गायिका सौ गीताताई ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी जोरदार ग्रामस्थांनी टाळ्या वाजवत आहे थोडेसे टाळ्या वाजवत आहेत त्यांचा पण सत्कार करतात गायिका सौ गीताताई ठाकूर आणि पकवाज गौरव मात्रे गव्हाण तबला ज्ञानदीप पंडा नवघर आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद 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 वहिनी अशा थोड्या मागवा तुम्ही अशी या सर्व काका इकडे या की उद्या सर्वांना सुट्टी आहे तरी परवा सर्वांनी हनुमान जयंतीसाठी हजर राहायचे आहे लवकरात लवकर फोटोवर मोबाईल जे पकवाज वादक आहेत आपले अलंकार कडू आहेत बेलपाडा गावचे छान असं त्यांनी पकवाज वादन केलेलं आहे खरोखरच चला तिकडे पुढे या वाचण्याजोगं असं भजन झालेलं आहे आणि महिला सुद्धा सांगतात का हम भी कुछ कम नहीं हम भी कुछ कम नहीं या तो स्टँड उचल बाई माईक कार ये माग तो पण घे थोड्याशा वा हां वाज घे छोटेखानी सत्कार ग्रामस्थ मंडळ कोंबडविजय यांच्या वतीनं होत आहे आणि जी खरोखरच इथं हनुमान मंदिराची वास्तू इथं ग्रामस्थांच्या वतीनं
चला वर यांना लगेच जेवायला न्या ओ वहिनी यांना जेवायला न्या यांना जेवायला आमच्या तर्फे ग्रामपंचायतीचे सदस्य सागरराम पाडे उपसरपंच यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे. खरोखरच देवराम दे म्हणजे इथं या दोघांना ओ महाराज या आपल्या बेलपाडा गावातील हरिभक्त पारायण गजानन ए महाराज ठाकूर दे यांची उपस्थिती इथं आपल्याला लाभलेली आहे. दिंडी चालक आणि मालक हे इथं यांची उपस्थिती आवर्जून लाभलेले आहे. महाराज या तर त्यांचं सुद्धा महाराष्ट्र मंडळ कुमारपूजे यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. थांब एक आहे हे सांग कुठं भाई ए भाई आण लवकर रे खरोखरच वास्तू उभारण्यासाठी मी मगाशी पण सकाळी पण सांगितलं की शैलेश महादेव भगत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जी वास्तू उभारण्यासाठी थोडस जास्तीत जास्त परिश्रम घेतलेला आहे. तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतो. जवळ मामा उभे राहा बाबा काका थोडेसे जवळ उभे राहा हा दादा तिथे या इकडे भाई हो जाऊन कुंडली कवरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बजरंग बली की जय. आणि आपण